की शेअर ट्रेडिंग न करणारा माणूस सुद्धा याच्यामध्ये कसा ओरबडला जातो त्याचं गणित. आता ट्रेडिंग करणारी माणसं पण एवढी हुशार असतात, त्यांनी अनुभव घेतलेले असतात की एवढं प्रॉफिट नाहीये, तरी पण ते या सगळ्या गोष्टीला कुठेतरी, कारण सगळ्यांचा जो हॅमर केला जातो तुमच्यावरती ग्रुपमधनं की हे सगळं खरं आहे असं आपण ऍक्सेप्ट करायला लागतो. आणि मग ते 22,50,000 रुपये तुम्हाला दिसतात, तुम्ही खुश होता, सगळं छान होतं, आणि मग ते 22,50,000 तुम्ही विड्रॉलची रिक्वेस्ट टाकता की हे तुम्हाला विड्रॉल मला करायचं. तर मग सांगितलं जातं की ठीक आहे, दॅट इज अ प्रोसेस, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात, मग ते तुम्हाला कळवतील वगैरे. तो रिक्वेस्ट टाकतो, त्याला उत्तर येतं की नाही तिथे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, अडचण आलेली आहे, ते प्रोसेसमध्ये आहे. असं करता करता 8-10 दिवस 15 दिवस निघून जातात. नंतर मग तुमची थोडी चिडचिड सुरू होते की अरे मला रिस्पॉन्स नीट मिळत नाही, आणि खरंच मिळणं बंद होतं. ॲडमिन जो असतो तो कधीच आपल्या संपर्कात नसतो, कारण तो आउट ऑफ इंडिया बसलेला असतो असं आपल्याला सांगितलं जातं. तो इथेच कुठेतरी आजूबाजूला असतो, पुणे, नाशिक, सांगली, सातारा इथेच असतो. आणि मग काय होतं, मग ते तुमच्या लक्षात येतं की अरे ज्यांच्याशी आपण बोलणं केलं त्यांच्याशी बोलणं सुरू करतो आपण. मग आधी रिप्लाय मिळतो, नंतर रिप्लाय बंद होतो, नंतर तो ग्रुप जो आहे तो पण इनॅक्टिव्ह केला जातो. त्या ग्रुपवरती कोणीच काही बोलत नाही, तसंही तो ग्रुप ओनली फॉर ॲडमिन केला जातो. म्हणजे असे प्रकार सुरू होतात. आणि मग एक वेळ अशी येते की तुमच्या लक्षात येतं की अरे काहीतरी चुकलंय आणि हा जो काय हा बापरे माझ्याबरोबरच हा स्कॅम झालाय.